तर नमस्कार. द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा चॅट बॉक्समध्ये. येस, ठीक आहे, करायचं सुरू. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. येस, काल राज्यसेवेची जाहिरात आली नाही का? आता ती जाहिरात आयोगाने जे 2026 हे दिलं वेळापत्रक, त्या वेळापत्रकामध्ये ती जाहिरात डिसेंबरमध्ये येणे अपेक्षित होते. त्यानुसार आयोगाला जेवढं मागणीपत्र मिळालं, फार कमी 79 पदांची ती जाहिरात आहे. ती जाहिरात आयोगाने काल काय केली आहे, प्रसिद्ध केलेली आहे. त्याची जी काय 31 मे आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची तारीख आहे, त्यानुसार ती जाहिरात आली आहे. आणि बट ऑब्वियस काय झालंय, ती जाहिरात येस इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नंतर ऍड होतील, तत्सम पदी नंतर ऍड होतील. पण आयोगाला जे काही टाइम टेबल, मला माहिती आहे की तुम्हाला सुरुवातीला हेच प्रश्न पडणार आहे, आयोगाला जे काय करावं लागतं, टाइम टेबल फॉलो करावे लागतात. त्याप्रमाणे आयोगाने ऑलरेडी शेड्यूलमध्ये टाकलेलं होतं की डिसेंबरमध्ये जाहिरात येईल आणि कधी 31 मेला ती परीक्षा होणार आहे. त्याच्यासाठी जे मागणीपत्र आलं, म्हणजे तुम्हाला हे असं ऐकून हे वाटेल की एक जरी पदाचं मागणीपत्र गेलं तरी आयोग जाहिरात काढू शकते आणि परीक्षा शेड्यूल करू शकते. ती परीक्षा शेड्यूल टेंटेटिव्ह 31 मे केली आहे. त्या परीक्षेला टेंटेटिव्ह मध्ये वास्तविक स्वरूपात बदलण्यासाठी आयोगाला जाहिरात प्रसिद्ध करावं लागते. आणि मग जितकं रिक्विजिशन, जितकं मागणीपत्र ज्या ज्या खात्याचं आलं ते काढून ती आयोग काय करते, जाहिरात काढते. तशी आयोगाने काल जाहिरात काढली. दुसरा प्रश्न याच्या म्हणजे इंजिनिअरिंगचा, जो आता पहिला प्रश्न आलेला विद्यार्थ्यांचा, का इंजिनिअरच्या जागा नंतर ऍड होतील? 100% ऍड होतील. लक्षात घ्यायचं आहे, बाकीच्या डिपार्टमेंटच्या पण जागा काय होतील, ऍड होतील. आणि मग ती काय होईल, आपली पूर्वपरीक्षा 31 मेला होईल. पण आयोगाला ती जाहीर करावी लागते. तुम्ही अर्ज भरण्यासाठी अर्ज भरला पाहिजे असं लक्षात घ्यायचं आहे. पण सध्याचं चित्र हे मात्र थोडंसं विचित्र चित्र आपल्या राज्यसेवेचं झालेलं आहे. कमी पदांची जाहिरात येणे, नंतर पद ऍड होणे, पण त्यात खूप जास्त वाढ होत नाही, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. पण अशा सध्याच्या स्थितीमध्ये आपण आहे. असो, पण 31 मेच्या दृष्टीने आणि आता आलेली जाहिरात, त्यात असणारे इंजिनिअरिंगचे पद नंतर ऍड होतील, असं करून आपल्याला फॉर्म भरावा लागेल आणि 31 मेची तयारी करावी लागेल. आणि म्हणून त्या 31 मेच्या तयारीच्या संदर्भात आपण आजचं हे सेशन काय करूया, बघूया, ज्याच्यामध्ये मी 2024 आणि 2025 च्या असणाऱ्या पेपरवर आपण बोलूया की आयोगाचा नेमका ट्रेंड काय होता, जेणेकरून आम्हाला 31 मेच्या दृष्टीने जर तयारी करायची असेल प्रत्येक सब्जेक्टच्या जीएस मधल्या 7 विषयांचा, तर कुठल्या अँगलने आम्ही पुढे गेलं पाहिजे, ते आम्ही कसं प्रिपरेशन केलं पाहिजे, हे आपण थोडंसं समजून घेऊया. इज इट क्लिअर? आता याला पर्याय नाही मित्रांनो. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की जागा येत नाही, जागा वाढत नाही, जाहिरात, ते आपलं तुमचं माझं सगळ्यांचं दुःख आहे. त्याला तुमचा माझा काही पर्याय नाही. आपण जन्माला महाराष्ट्रात आलो, आपल्या नशिबी एमपीएससी आली. एकमेव एवढंच त्यातलं सत्य आहे, ते तुम्ही मी नाकारू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. आता त्या जागेत वाढ होईल, कधी होईल, किती होईल, हे सगळे अनुत्तरित आहे सगळ्या गोष्टी, पण होईल अशा फक्त आपण आशा ठेवून आपण आजचं सेशन स्टार्ट करू. इज इट क्लिअर? चालेल, मी स्टार्ट करतो. आपल्याला 24-25 फक्त 2000 च्या असणाऱ्या जी पूर्व परीक्षा 31 मेच्या, याच्यासाठीची आपली बॅच 5 जानेवारी पासून सुरू होईल. या बॅचचं टायमिंग संध्याकाळी 4 ते 8 असं टायमिंग असेल. याच्यात 2 सेशन असणार. सुरू होताना आपला जिओग्राफी आणि पॉलिटी हे 2 विषयांनी या बॅचची काय करतोय, आपण सुरुवात करतोय. याच्यामध्ये तुम्हाला 400+ तास टीचिंग असणार आहे. ऍडव्हान्स टू सगळं, बेसिक टू ऍडव्हान्स आपण टीचिंग असणार आहे. त्यात प्रिंटेड नोट्स, इंग्लिश पण आणि मराठी पण, दोन्ही मीडियमच्या. ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश पाहिजे असेल, ज्यांना मराठी, अशा नोट्स आपल्या प्रिंटेड आहे. टीचरच्या हँड रिटन पीडीएफ नोट्स असतात, त्या तुम्हाला ॲपमध्ये, तिथं तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स काढा. आणि फ्री टेस्ट सिरीज असे आपले असणार आहे. सध्या याची फी आपण 7,999 केली आहे. आज सो कॉल्ड क्रिसमस, माझं असं म्हणणं आहे, सो कॉल्ड क्रिसमस पेक्षा सो कॉल्ड काय म्हणताय, माझ्यासाठी महत्वाचं आहे गुड गव्हर्नन्स डे. माननीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण गुड गव्हर्नन्स डे, राष्ट्रीय
गुड गव्हर्नन्स डे साजरा करतो, म्हणून त्या गुड गव्हर्नन्स डेच्या अँगलनी आजचा आपला याच्यासाठी डिस्काउंट आहे. ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या, नसेल तर काय, मी आता आपल्या मेन टॉपिक कडे जातो. तो म्हणजे काय, तर आम्हाला जी तयारी करायची आहे कशाची, 31 मेची, या दृष्टीने लक्षात घेऊ आपण 31 मे 2026 ही जी आमची पूर्व परीक्षा आहे याच्या तयारीवर आपण बोलूया. ही तयारी करायची आहे, हे प्रिपरेशन करायचं आहे, आणि या प्रिपरेशनसाठी मला काय गोष्टी बेसिक आवश्यक असतील ते मला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. इज इट क्लिअर एव्हरीबडी? करू सुरू? क्लिअर का? प्लीज रिस्पॉन्स. क्लिअर का? सुरू करू का? थोडं नीट समजून घ्या. तुम्हाला तयारी करायची ती कुठल्या दिशेने केली पाहिजे. त्या तयारीसाठी तुमच्या डोक्यात 7 विषयांबद्दल क्लॅरिटी पाहिजे की याचं नक्की आयोगाची डिमांड काय, ती डिमांड आपली समजली पाहिजे. आणि त्या डिमांड समजून घेण्यासाठी आपण या सगळ्या अँगलनी काय करूया, हा प्रयत्न या लेक्चरचा करूया. चालेल? मोहित, प्रसाद, रोहन, एव्हरीबडी. मग मी क्वेश्चन पेपर आणि त्याच्या आधारे आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्याच्यावर पण मी बोलतो. आणि मी 24-25 दोन्ही प्रश्न आणलो, त्यातनं मी काय अनालिसिस केलेलं आहे, ते अनालिसिस घेऊन आपण आता सध्या पुढे पुढे जात पूर्ण गोष्टी लक्षात घेऊया. चालेल? मग स्टार्ट करूया. आता सगळ्यांना माहित आहे की एमसीक्यू पॅटर्न मी बेसिक आहे, जे विद्यार्थी नवीन असेल म्हणून म्हणतो एमसीक्यू पॅटर्न आहे. तुम्हाला एक क्वेश्चन असणार आहे आणि त्याचे काय असणार आहे, 4 ऑप्शन असणार आहे. काल आयोगाने जाहीर केलंय, काय जाहीर केलं आयोगाने, की नवीन एक 5वा गोल तिथं ठेवणार आहे. जर तुम्ही यापैकी कुठलाच प्रश्न हा काय केलाय, सोडवलेला नाही, तर तुम्ही या गोळ्याला काय करायचं, गोल करायचं. काल असं आमच्या आयोगाने जाहीर केलं. म्हणजे आयोग आपलं भारीच आहे. मलाही कळलं नाही आयोगाच्या मागचं रिझन काय, किंवा काहीतरी कारण असेल. तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केला, किती प्रश्न अटेम्प्ट नाही केले. कारण की जर जे प्रश्न तुम्ही उत्तर सोडून दिले त्या प्रश्नांमध्ये असं कदाचित असू शकते, नंतर ती उत्तर पत्रिका बदलून जर कोणी त्याच्यात उत्तर हे करू नये, मार्क करू नये, अशी परिस्थिती कर्णिक प्रकरण जे आयोगाचा इतिहासातला एक काय म्हणतो डाग आहे, कर्णिक प्रकरण, त्यावेळेस झालेला आहे की आन्सर शीट बदलण्यात आलेल्या होत्या पीएसआयच्या पोस्टच्या. कदाचित ती बाब आयोगाने लक्षात घेतली असेल की जो तिथं चाकलाय म्हणजे हा प्रश्न त्यांनी अटेंडन्स केलेला नाही, त्याच्यामुळे आयोगाने एक नवीन आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे याच्यामध्ये आयोगाचा हा बदल असणार आहे, हा नवीन. पण आपली एक्झाम काय ऑब्जेक्टिव्ह आहे, सो एक्झाम सिस्टीम ही आम्हाला क्लिअर पाहिजे, हे सुद्धा लक्षात घेऊया. पण त्याच्यावर आपण बोलूया. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला 31 मेची परीक्षा द्यायची आहे. 2 गोष्टी लक्षात काय घ्यायच्या 31 मेच्या आधी, की मला साधारणतः एकूण 200 मार्क्स, बरोबर ना, सिस्टीम म्हटल्यानंतर म्हणून मी म्हणतोय, ज्याच्यात 100 क्वेश्चन, एक क्वेश्चन 2 मार्काला, बरोबर आहे. निगेटिव्ह जर चुकला तर 0.25% किंवा 1/4 म्हणजेच किती, 50.50 हा माझा काय असणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. हे सगळं जरी घेतलं तर या 100 क्वेश्चन मधनं गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता आपला, 118, बरोबर ना, 118 होता. या वर्षीचा आपण म्हणतोय 115च्या आसपास कट ऑफ लागायला पाहिजे, हे प्रिडिक्शन आहे 2025. हे असेल तुमचा 2000 काय असेल 24 कट ऑफ वाढलेला होता आयोगाचा, हा सुद्धा भाग लक्षात घ्यायचा आहे. 118 का 108, आता मीच विसरलो तो कट ऑफ किती आहे, तुम्ही मला करेक्ट करा. जर हा चुकला असेल तर प्लीज तेवढा करेक्ट करा. 108 होता का 100 हे होता? इज इट क्लिअर? सर आर्ट्स माबे ग्रॅज्युएशन झालं तर राज्यसेवा ऍड फॉर्म, यस भरू शकतो. आर्ट्सचा फायदा आहे, जर तुझा इतिहास भूगोल राज्यघटना आधीच वाचून झाला असेल तर तुला त्याचा काय एक्स्ट्रा फायदा आहे बाकीच्यांपेक्षा, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. करेक्ट? बरोबर ना. सो आता हे लक्षात घेऊया, म्हणजे मला 115 किंवा मला करायचं काय आहे, 120च्या आसपास हे टार्गेट सिक्युअर करायचं आहे. याच्यासाठी माझे 100 पैकी आफ्टर निगेटिव्ह स्कोर किती झाला पाहिजे, 60 क्वेश्चन्स हा माझा स्कोर असला पाहिजे. जर आफ्टर निगेटिव्ह इतका स्कोर आणायचा असेल, आफ्टर निगेटिव्ह इतका जर, हा 108 आहे, बरोबर ना, 108 सिक्युअर काय 108 हा आहे, 118 नाही, 108 माझ्या मागच्या वर्षीचा, तुझ्या मागच्या वर्षीचा लक्षात आला, म्हणून लक्षात घ्यायचंय
तर आपलं टार्गेट किती आहे? 120 म्हणजे 60 क्वेश्चन. मग आपल्याला हे तुम्ही समजून घ्या, तुम्हाला सिलेबस डिकोडिंग, सिलेबस सब्जेक्ट क्लॅरिटी, टॉपिक सब टॉपिक, सब्जेक्ट वाईज बुक लिस्ट, रिसोर्सेस आणि PYQ अनालिसिस, क्वेश्चन पॅटर्न ट्रेंड, हा आजचा महत्वाचा फॅक्टर आहे. हा आजचा आपल्या लेक्चरचा काय महत्वाचा फॅक्टर आहे, हा मी जास्त क्लिअर करून ठेवतो. मग प्रिपरेशन ऑफ एक्झाम कट ऑफ टार्गेट काय आपलं परत सांगतोय, 120 म्हणजे 60 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 क्वेश्चन्स, हा एक भाग झाला. म्हणून माझा अप्रोच काय पाहिजे, हा अप्रोच साठी आपण यूज करू 2025 आणि 2024 चा क्वेश्चन पेपर, आणि त्याच्यावरनं आपण आपला अप्रोच काय करूया, डिसाईड करूया. हे लक्षात घ्यायचं आहे, हे डिसाईड करायचं आहे. मग आता तुम्ही फक्त सिलेबस बघा, जे तुमच्यातले बरेच इंजिनिअरिंगची मुलं आहे, कारण इंजिनिअरिंगचा प्री एकच आहे, सगळ्यांची प्री एक आहे, फक्त मेन्सला तुमच्या वेगळ्या मेन्स आहे. इंजिनिअरिंगच्या तर फार म्हणजे तिथं आता झालं काय, गेल्या वर्षी 2023ला 118 फक्त कट ऑफ लागलाय तुमचा मेन्सचा 400 पैकी. मग सगळ्यांनाच वाटतंय की मेन्स केली पाहिजे, कारण कॉम्पिटिशन उरत नाही मेन्समध्ये. आणि फक्त जो लाईक द युनिव्हर्सिटी, जस्ट यू कॅन राईट द आन्सर्स अँड कम्प्लीट द पेपर, तुम्हाला ऑटोमॅटिक इंटरव्ह्यू कॉल येतोय. सो इंजिनिअरिंगला फार सुवर्ण संधी असं वाटतंय, पण इंजिनिअरिंगच्या जागा निघत नाही. गेल्या वर्षी जागा कमी होत्या, त्याच्या गेल्या वर्षी इंजिनिअरिंगच्या जागा कमी होत्या, यावर्षी इंजिनिअरिंगच्या जागाच आल्या नाही. मग तिथे एक सगळं ते प्रकरण आहे, ते आता माहित नाही त्यात काय होईल परिस्थिती, जागा किती येईल काय नाही. पण मग आपण किती तळ्यात मळ्यात, त्यापेक्षा इंजिनिअरिंगच्या प्रचंड जाहिरात निघतात, डायरेक्ट सरळ सेवा रिक्रुटमेंट, मग त्याच्यावर फोकस करून पटकन एक पोस्ट सिक्युअर करायची का, अशा बऱ्याच आहे. पण जे काही टेक्निकल बॅकग्राऊंडची मुलं आहेत त्यांनी इंग्लिश आणि मराठी दोन्ही कळावं म्हणून मी सिलेबस दाखवलेला आहे. हा आपला सिलेबस आहे. आपल्याला एकूण किती विषय आहे, तुम्हाला 7 विषय आहे. चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, तुमचं असणारं राज्यव्यवस्था, पॉलिटी, इकॉनॉमी, जनरल सायन्स, आणि त्याच्यानंतर खालचं असतं ते म्हणजे काय, जनरल सायन्स आणि जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, म्हणजे काय तुमचं पर्यावरण, किंवा मी त्याला सरळ मराठीत. आणि हा तुमचा CSATचा क्वालिफाईंग पेपर आहे. या वर्षी जेव्हा आयोगाने आपलं काय केलेलं आहे, UPSC धर्तीवर UPSCच्या धर्तीवर MPSCची मुख्य परीक्षा आणली, तर आम्हाला असं वाटत होतं जसं UPSCचं CSAT टफ असतं तसं MPSC CSAT टफ होईल का, पण असं दिसलेलं नाही. सिंपल पॅटर्न त्यांनी CSAT विचारलं, जे आधीचा पॅटर्न आहे, म्हणजे तुमचे 50 प्रश्न पॅसेजवरचे, 5 प्रश्न डिसिजन मेकिंग वरचे आणि 25 प्रश्न गणित बुद्धिमत्तेवरचे, असा तो असणारा त्यांनी सिलेबस दिलेला आहे. पुढचा आता इतिहास थोडासा आपण सिलेबस मी याच्यात डिटेलिंग समजून सांगतो. 1 मिनिट थ्रू जाऊया आणि मग मी तुमच्या कशाकडे येतो, तर आपल्या मुख्य पेपरकडे येतो. आता काय सांगितलंय, करंट इव्हेंट्स तुम्ही नीट बघा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. मी जर आत्ता तुम्हाला सांगितलं, जे मी अनालिसिस करून आणलंय, जे अनालिसिस तुम्हाच्यासाठी आहे आणि तुम्हाला ते एकदम कामात पडेल. जर मी आता 2000 लेटेस्ट 25चं अनालिसिस बघितलं करंटचं, तर या राष्ट्रीयवर 13 प्रश्न. किती प्रश्न राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयवर किती प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीयवर 1 प्रश्न आणि राज्यावर 1 प्रश्न. हे तुमचं अनालिसिस आहे. राष्ट्रीय घडामोडीवर आयोगाने किती प्रश्न विचारले, भले सिंधू पाणी वाटप करार राष्ट्रीय घडामोडी आहे, भले इकॉनॉमी मधलं बजेटच्या जे काही बजेट आहे 24-25चं, त्याच्यामध्ये काय तरतूद केली, किंवा गिलिटीन प्रक्रिया काय बजेटची, किंवा व्यक्ती राज्यघटक भूषण गवई CGI भारताचे त्यांची नेमणूक, किंवा राष्ट्रपती मुर्मूंनी कुठल्या इमारतचं कुठल्या राज्यात उद्घाटन केलं, किंवा तुमचं ब्रिक्स परिषद असेल, किंवा त्याच्यात शांतता निर्देशांक इंडेक्स तो असेल, किंवा योजना होत्या बिरसा मुंडा योजना, ह्या सगळ्या राष्ट्रीय प्रश्नावर आयोगाचा फोकस कुठे दिसतोय, जास्त राष्ट्रीयवर फोकस दिसतोय. हेच जर मी त्याच्यासोबत तुमचं याच्यातलं काढलं, 2000 कधीचं काढलंय आपल्या 24चं, तर राष्ट्रीयवर अगेन आयोगाचे एकूण 9 प्रश्न राष्ट्रीयवर आहे, बरोबर आहे. आंतरराष्ट्रीयवर याच्यातले तुमचे त्यांच्या याच्यात काय 4 प्रश्न आहे आणि राज्याचे काय 3 प्रश्न, असा तो होतो. भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्र संदर्भासह भारतीय राष्ट्रीय चळवळ, मी जस्ट जाता सांगून ठेवतो, मग मी एकदम विश्लेषण करतो, कारण की आपल्याला अंडरस्टँड होणं फार गरजेचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. भारताच्या इतिहासावर 2025ला जर मी प्रश्न काढले, तर भारताच्या इतिहासावर किती प्रश्न आहे, मी जस्ट 1 2 3 4 5 6 7 प्रश्न या राष्ट्रीय चळवळीवर आहे. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे समाजसुधारक 1 2 3 महाराष्ट्रावर आहे, म्हणजे 7 आणि 3 10 झाले, आणि जवळजवळ त्यांचे 1 2 3 4 5 हा कुठला याच्यात दाखवलेला नाहीये,
त्याला म्हटलेलं आहे मध्ययुगीन आणि प्राचीन असे 5 प्रश्न आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. जर मी पुढे परत याच्यातला गेलाय तुमचं 24 तर भारताच्या इतिहासावर 8 प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या इतिहासावर 2च प्रश्न आहे आणि अगेन 5 प्रश्न मध्ययुगीन आणि प्राचीन. त्यातील मध्ययुगीनवर जास्त आहे, प्राचीनवर कमी आहे, असं त्यांचं असणारं विश्लेषण आहे. परत पुढे येतो भूगोल. इथं भारताच्या भूगोलावर लक्षात घ्या अगेन 8 क्वेश्चन्स. जगाच्या भूगोलावर किती क्वेश्चन? 2 क्वेश्चन. कधी 2000 मी हे सांगतोय तुम्हाला 24 आणि इकडे महाराष्ट्राच्या भूगोलावर 5 क्वेश्चन. हे झालं 2024चं चित्र. 25ला काय झालं तर 25ला भारताचा जर आम्ही विचार केला कोणाचा याचा भारताला परत 8 क्वेश्चन्स. जर जग विचारलं तर 4 क्वेश्चन्स आणि महाराष्ट्र विचारलं तर 3 क्वेश्चन्स. हे असं दिलेलं आहे. म्हणजे आता यातनं मला दिसतं काय आहे, भारताचा भूगोल आयोगाचं वेटेज जास्त आहे. इतिहासात मला दिसतं काय, भारताचा इतिहास, राष्ट्रीय चळवळ आणि भारताचा इतिहास याला वेटेज काय आहे, जास्त आहे. मग आपल्याला ते फोकस करायचं आहे. आपल्या अभ्यासाची दिशा ठरवताना या अनालिसिसचा आपण अर्थ काय घेणार आणि कसा आपल्या अभ्यासाच्या दिशेला उपयोग करणार, हा अर्थ म्हणजे आम्हाला त्या डायरेक्शननी समोर जायचंय हे लक्षात घ्यायचं आहे. आता येतो पॉलिटी. याला सगळ्या अँगलनी प्रश्न आहे. मी इथं याला बायफर्गेट करू शकत नाही. इकॉनॉमी सगळ्या अँगलनी प्रश्न आहे. उलट इकॉनॉमीला तुमची डेप्थ अधिक आहे. काय अधिक आहे? डेप्थ अधिक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. पर्यावरणाची ठराविक आहे. हे ठराविक आहे पण याचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याला प्रश्न विचारले हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग आता मी थोडंसं विश्लेषण मांडतो. पहिले 25चं ज्याच्यावरून तुम्हाला अभ्यासाची सरळ सरळ काय कळेल, दिशा कळेल. बरोबर ना सर? 4 मंथ सफिशियंट आहे का फ्रेशर स्टुडंट्सला प्रीमियम स्टडीसाठी? ॲग्री अँड फॉरेस्टच्या जागा येतील का? अपेक्षा यायलाच पाहिजे. मी अपेक्षा म्हणतोय. आता आपण काही सरकार नाही आहे, आपण किती डिमांड केली, आपण आपले उद्योग सोडून रोज तिथं गव्हर्नमेंटला मागण्या करू शकत नाही विद्यार्थी की जागा काढा जागा काढा. हे गव्हर्नमेंटचं काम आहे. रिक्वायरमेंट आहे का? आहे. जागा रिक्त आहे का? आहे. बरं लक्षात घ्या तुम्ही, जागा रिक्त आहे बरोबर आहे, त्या जागा भरण्याची आवश्यकता आहे, गरज आहे, तरी गव्हर्नमेंट किंवा सरकार त्या जागा भरत नाही. मग त्या आता त्यातला आपण म्हणू आता त्याच्यासारखं काय म्हणू आपण, दुःख नाहीये. शेवटी आम्ही तयारी करतोय. कुठल्या अपेक्षेने तुम्ही तयारी करत असाल ॲग्रीवाले फॉरेस्टवाले की जागा येतील आणि मग असं भ्रमनिरास होतो. आयोगाला पर्याय का नाही? आपण आयोगाला क्लेमच नाही करू शकतो. हा आयोगाचा रोल नाही आहे. आयोग फक्त काय मागतं, आयोग नोटीस करतं की आम्हाला जर परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही मागणी पत्र द्या. मागणी पत्र देणं हे कोणाचं, रिक्विजिशन पुरवणं हे कोणाचं काम आहे? सरकारचं काम आहे. सरकार आयोगाला देत नाही. आयोग आहे त्या याच्यावर निदान परीक्षा जाहीर करावं लागते कारण की आयोगाला वेळापत्रक पाळावं लागतं. पुढच्या वर्षी सगळं जर नीट झालं तर रिक्रुटमेंट होतात, त्याच्या पुढच्या वर्षी जाहिरात त्याच्याप्रमाणे चालतात, त्यांना मागं पुढं परीक्षा होतं म्हणून आयोगाला करावं लागतं. पण येतील का नाही हे आत्ताच आपण सांगू शकत नाही. शेवटी आपल्या इथला महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण आणि ही परिस्थिती फार सध्या विचित्र परिस्थितीत आलेलं आहे. म्हणजे त्याला आता असं हे करतात नाही आणि फार अनसर्टनिटी आलेली आहे याच्यात. लक्षात घ्या तुम्ही, आपल्या स्पर्धा परीक्षात MPSC मध्ये जागांमध्ये परीक्षा पुढे होणे, जागा नसणे, विद्यार्थ्यांचे आंदोलन होणे वारंवार होत आहे. हेच एक चुकीची, मी म्हणतोय हे फार चुकीचं आहे. व्हायला नाही पाहिजे. ह्या रेग्युलराईज पाहिजे. तेव्हा तुम्ही 2-3 वर्ष जे काही तुमच्या आयुष्यातल्या लावता ते 2-3 वर्षात आयदर रिझल्ट लागेल नाही तर नाही लागणार. आपण दुसरा ऑप्शन बघूया, प्लॅन बी असं ते होऊ शकतं. पण लेट्स सी, आपण याच्याकडे जाऊया, हा भाग बघूया. इज इट क्लिअर? हा भाग करूया. ठीक आहे. आता ते कुठं पक्षाचं सरकार आपण त्याला ब्लेम नाही करू शकत, सगळ्याच आहे. आता इथपर्यंत मी काय करतोय, याला टार्गेट करतोय 2025ला. थोडंसं आता मी इथं तुम्हाला समजून सांगतो. आपण त्या गोष्टी समजून घेऊया नक्की काय हे तुम्हाला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. मग मी आता पहिलं वाटल्यास इतिहास विषय घेतो कारण की यातनंच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इतिहास माझ्याकडे 24-25 तुम्ही लक्षात घ्यायचंय. इतिहासाला मी 3 याच्यात डिवाइड करतो. तुम्हालाही माहित आहे काय, सोपा आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र बरोबर ना, आणि इथं मध्ययुगीन आणि सोकॉल्ड प्राचीन. मी पहिलेच तुम्हाला टेंटेटिव्ह पॉइंट सांगतो. टेंटेटिव्ह यांचं काय लिहून देतो, टेंटेटिव्ह तुमच्या याचं इथं पहिलेच टेंटेटिव्ह करून देतो. 2025 2024 कारण की हे विषय इतिहास आणि भूगोल याला बायफर्गेट करता येतं, डिवाइड करता येतं. इतिहासाला भारत महाराष्ट्र,
भूगोलाला पण भारत महाराष्ट्र तो प्लस पॉइंट आहे, अभ्यास तसाच करायचा, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आता इथं प्रश्न जे विचारलेले आहे कशातले याच्यातले ते प्रश्न आपण समजून घेऊया. आधुनिक भारतावर 6 प्रश्न, आधुनिक महाराष्ट्रावर सोकॉल्ड 3 प्रश्न. त्याच्यानंतर तुमच्या याला येतो इथं 8 प्रश्न. ओके. आणि इथं 2 प्रश्न आधुनिक महाराष्ट्र. आणि इकडे कायम 5 क्वेश्चन 5 क्वेश्चन्स. मला काय म्हणायचं आहे, हे जे 10 प्रश्न आहेत तुमचे आपल्याला याच्यावर फोकस करून काम करायचं आहे. आता या 10 प्रश्नातले जर टॉपिक्स मी लिहित नाही पण तुम्ही समजून घ्या. फॉर एक्झाम्पल काँग्रेसची योजना, काँग्रेसने कुठल्या योजनेला विरोध केला, मग ते कुठलं क्रिप्स मिशन होतं का, अलीगड योजना होती का, लथीफ योजना होती का, कर्जनचा काही संबंधच नाही. कर्जन योजना, कर्जन 1905चा आहे, लक्षात घ्यायचं आहे. कुठल्या योजनेला काँग्रेसने विरोध केला वगैरे असा तो स्वरूपाचा प्रश्न होता. इंडिया कौन्सिल ऍक्ट 1909चा कायदा, त्याच्यावर प्रश्न होता एकदम सोपा. 1919, 1909, 1935 हे कायदे आपण करतोच, त्यातला प्रश्न आहे. चित्तरंजन दास यांच्याबद्दलचा प्रश्न होता. हैदराबाद संस्थानावरचा प्रश्न होता. पंचशील तत्व म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स, पंचशील तत्व करार कोणाचा आहे, आमचा चीन सोबतचा करार 1955 मधला, त्या करारावरचा प्रश्न होता म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स. आणि भारतातील काही संस्था कुठला म्हणजे तुमचा असणाऱ्या ब्राह्मो समाज, आर्य समाज, यस ज्याला म्हणतो आम्ही राष्ट्रीय चळवळीच्या किंवा काँग्रेसची स्थापना होण्याच्या आधीच्या संस्था, या संस्था जे कायम टिपिकल प्रश्न आहे, आधीची जर PYQ काढले याच्यावर प्रश्न आहे, हेच टॉपिक्स तुम्हाला करायचे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचे प्रश्न आहे, त्यांचे पुस्तक वामनराव कोल्हटकर असतील, त्यांचं पुस्तक, आणखी कुठल्या समाज सुधारक त्यांनी लिहिलेलं पुस्तक लक्षात घ्या, याच्यावर त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न विचारले. आणि जेव्हा तुम्ही मध्ययुगीनमध्ये गेला तर तिथं राजघराणे किंवा मुघलकालीन शिक्षा त्यांचा जोड्या लावा, किंवा मुघल बादशाह त्यांच्या काळात काय झालं, दिल्ली दरबार 1877चा त्यावेळेसचं काय होतं, दिवाने आमीन वगैरे पदवी कोणाला दिलेली आहे, किंवा विजयनगरचं साम्राज्य वगैरे, असं त्यांनी प्रश्न विचारले. हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता मला एवढंच म्हणायचं आहे, मला त्या टॉपिक्स सब टॉपिक्स मध्ये न जाता, बरोबर आहे, तुम्हाला विचार काय करायचा आहे, मला याच्यातले तुम्ही लक्षात घ्या, मी परत सांगतो, सिलेक्टिव्ह टॉपिक्स त्याच्याशिवाय आपली रिव्हिजन बसणार नाही. आधुनिक महाराष्ट्रात सिलेक्टिव्ह होऊ शकतं का, होऊ शकतं. तुम्ही किती म्हणा, 8वी 11वी, बरोबर आहे. त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स, कारण की इतकी माहिती आवश्यकच नाही. शॉर्ट नोट्स सर्व. याचं काय करायचं, याच्या पण नोट्स मिळवा, पण याला चान्सेस कमी. याच्यात नाही स्टेट बोर्डातला प्रश्न कव्हर होऊ शकतो. 5वी 6वी 7वीच्या स्टेट बोर्डात किंवा 11वीच्या मध्ये जो दिलेला आहे प्राचीन मध्ययुगीन, त्यात महाराष्ट्र दिलेला 11वी, तिथं कव्हर करायचं. पण पहिलं टार्गेट काय तुमचं, इतिहासाला समोर घेऊन जायचं. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. क्लिअर का. सेम अबाउट भूगोल. बघा भूगोल मी परत आणतो, भारत, दुसरा आणतो महाराष्ट्र, तिसरा आणतो प्राकृतिक किंवा जग. आता मी परत सांगतोय तुम्हाला, हे तुम्ही लक्षात घ्या. समजून घेताना आयोगाचे इथं प्रश्न किती आहे, अगेन 2025 2024 इथं प्रश्न आयोगाने विचारले 8 क्वेश्चन भारतावर विचारले, नंतर महाराष्ट्रावर विचारले 3 क्वेश्चन्स, आणि जग याच्यावर विचारले 4 क्वेश्चन्स. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15 प्रश्न असतात भूगोलाला, तुम्हालाही माहित आहे. त्याच्या आधी इकडे गेलो तर इकडे विचारले 7 क्वेश्चन्स भारतावर. त्यानंतर महाराष्ट्रावर थोडे जास्त आहे, गेल्या वर्षी 5 क्वेश्चन, 7 आणि 5 12, आणि इथं विचारले 3 क्वेश्चन्स. किती विचारले, 3 क्वेश्चन्स. असा तो आहे. आता होतं काय, मी का 24-25 म्हणतो, 2024च्या आधी जर क्वेश्चन पेपर बघितले 23 पर्यंत, तर जगावर प्राकृतिकवर 6-7 प्रश्न आहे, आणि उरले 6-7 भारतावर आहे, आणि महाराष्ट्रावर 2-3 प्रश्न आहेच. महाराष्ट्राचे प्रश्न फार सोपे असतात, त्यासाठी महाराष्ट्र भूगोल स्पेशल करायची गरज नाहीये. आयोग सोपंच विचारतं महाराष्ट्रावर. मग याच्यात टार्गेट काय आहे आमचं, भारताचा भूगोल लक्षात घ्यायचं आहे. मी परत सांगतो, ओल्ड 10वी, बरोबर आहे. आणि इथं मग मात्र NCERTचा फार जास्त उपयोग केला आहे आयोगाने, 10वी 11वी आणि 12वी. का 9वी 10वी 11वी,
9वी 10वी 11वी भारताचा आर्थिक भूगोल, भारताचा सामाजिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल. 12वी भारताचा सामाजिक भूगोल, इंडिया पीपल अँड इकॉनॉमी. ऍक्च्युअली तो इकॉनॉमीमध्ये काही प्रश्न कव्हर होतात जे इकॉनॉमीमध्ये विचारले तुम्हाला. जमीन धारण क्षेत्र किंवा सिलिंग ऍक्ट हे इकॉनॉमीमध्ये पण प्रश्न विचारले, तो पण तिथनं डेटा कव्हर होतो. खरंच याच्या पलीकडे वाचू नका. याच्या पलीकडे भूगोलासाठी एकही नवीन पुस्तक घेऊ नका. पुस्तक गरज नाहीये. नकाशा नीट करा, समजून घ्या. आणि महाराष्ट्र परत सांगतोय ओल्ड 9वी, खरंच याच्या पलीकडे करू नका नकाशा. मी तुम्हाला ऍश्युअर करतो 8 आणि 3 11 क्वेश्चन्स तुमचे फिक्स होतील म्हणजे होतील. काही करायची गरज नाही. भूगोलावर प्रश्न फार कठीण येत नाही, सिंपल येतात, फार जास्त ट्रिकी येत नाही, थोडंसं अंडरस्टँडिंग बेस येतात. इथं थोडे ट्रिकी येतात, पण याची सर्वच्या सर्व उत्तर 11वी ओल्ड फंडामेंटल जिओग्राफी नावाचं जे पुस्तक आहे किंवा फंडामेंटल फिजिकल एनसीईआरटी याचे उत्तर सापडतात. भूगोल मी आधीपासून सांगतो, तुम्ही बॅचेसच्या विद्यार्थ्यांना माहित असेल, जे ऐकत असतील, मी एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डच्या बियॉन्ड जाऊच नको. कशाला खर्च करताय, कशाला म्हणजे मेंदू खर्च करताय. मी पैसा बोलत नाही, कारण की पुस्तकं घेतले इन्फॉर्मेटिव्ह असतात, क्लिष्ट असतात, इतकी इन्फॉर्मेशन असते, तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला रिक्वायर्डच नाहीये. सिंपल वेनी, पण हा तुमची अभ्यासाची दिशा बघा, हे महत्वाचे. 9वी 10वी सोपे आहे बरं का. 9वी 10वी 11वीचे एनसीईआरटी भारताच्या भूगोलाचे खूप सोपे आणि व्यवस्थित पटापट होऊन जातात, लवकर होतात. सो प्लीज कव्हर धिस, नॉट द एल्स. याच्या पलीकडे कव्हर करू नका, हे लक्षात घ्यायचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे, याच्या पलीकडे कव्हर करू नका. क्लिअर होत आहे का, समजतंय का प्लीज. म्हणून माझं म्हणणं आहे, इतिहास भूगोल लिमिटेड मध्ये करा. लिमिटेड मध्ये होतं, आउटपुट मिळतं. पॉलिटी इकॉनॉमी मी लिमिटेड सांगू शकत नाही, कारण की त्याला व्हास्टनेस आहे. पॉलिटीचे समजा 15 टॉपिक्स आहे, आयोगाने आलटून पालटून सगळेच्या सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहे. मी म्हणू शकत नाही भारताचा पॉलिटी, महाराष्ट्राचा पॉलिटी, बरोबर ना, असं त्याला करता येत नाही. भारताचं इकॉनॉमी, महाराष्ट्राचं इकॉनॉमी, त्या 2 विषयांना वेळ लागणार आहे थोडासा, पण एकेका पुस्तकातनं दोन्ही विषय कव्हर होऊ शकतो. आय विल ऍश्युअर यू, मी तुम्हाला ऍश्युअर करतो. तिथं एनसीईआरटी स्टेट बोर्डची गरज नाहीये, तिथं डायरेक्ट रिसोर्स बुक पाहिजे. त्याच्यावर पण मी बोलतो, पण त्याला फोकस करा प्लीज. तुम्हाला शेवटी आता उरले किती महिने आपल्या हातात, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, म्हणजे 5 महिने, 150 दिवसांचा कार्यक्रम आहे. किती दिवसांचा, 150. तुम्ही जर एक कॉम्पॅक्ट रिपीट अँड रिव्हिजन, 2च रीडिंग 3 रिव्हिजन चाच टार्गेटने उतरा. 2 रीडिंग 3 रिव्हिजन. मग रीडिंग आणि रिव्हिजन मध्ये फरक असतो बरं का. दुसरी रीडिंग पण फास्ट झाली पाहिजे, रिव्हिजन तर फास्ट झाल्या पाहिजे. रिव्हिजन एमसीक्यू, रिव्हिजन एमसीक्यू, रिव्हिजन एमसीक्यू, बरोबर करेक्शन येतं. फक्त ज्या गोष्टी चुकल्या, ज्या समजल्या नाही, ज्यात मार्क पडत नाही, ते इम्प्रूव्ह करायला पाहिजे. जे बरोबर आहे, जे वारंवार आपल्याला पाठ झाले, ते इम्प्रूव्ह करायची गरज नसते, त्यात वेळ घालू नका. सो चुका शोधणं, मागे राहिलेला कंटेंट, चुकतो तो कंटेंट, कन्फ्यूज असणारा कंटेंट कुठला, त्याला रिवाइज करणं काय गरजेचं आहे. त्या अँगलने तुम्ही हे विचार केला पाहिजे. मला सांगा, इथपर्यंत क्लिअर का एव्हरीबडी, समजतंय का? म्हणजे थोडंसं ऍनालिसिस, मी ऍनालिसिस देऊ शकतो, मी टॉपिक लिहिलेलंच आहे, पण ते लिहून दिलेलं पेपर तुम्ही पण बघितले पाहिजे. मी फक्त सांगतो तुम्हाला फोकस कुठे करा. क्लिअर का, पुढे चलू का, येस ऑर नो? पुढे सरकू का, पुढच्या विषयाला चलू का? इतिहास काय फोकस करायचा, टॉपिकची लिस्ट देतो मी. टॉपिक सब टॉपिकची लिस्ट मी दरवर्षी देतो. फक्त आता मी 25ची अपडेट केली नाही, 25 कडनं अपडेट करून तुम्हाला लगेच देतो. माझी शक्यतो पुढच्या वीकमध्ये तुम्हाला लिस्ट टाकतो मी. 2025चे टॉपिक्स मध्ये काय विश्लेषण केलं आहे, हे विश्लेषण जे मी काढलेलं आहे मी त्यात ऍड करेल आणि हे तुम्हाला मी टाकतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची दिशा टॉपिक सब टॉपिकची आधी देतो. इज इट क्लिअर? प्री आणि मेन्स स्ट्रॅटर्जी नको, आता प्रीची आहे, मेन्सची होणार नाही, कारण मेन्स हा आता व्हास्ट आहे. सो सर मग आता मॅम 31 महिन्यात मेन्स कधी देऊ, ते जर तर रेडीमेड तुमचा ऑप्शनल डिसाईड पाहिजे. तुमचा पेपर 2 जास्त महत्वाचा आहे आणि एथिक्स आणि एसे लक्षात घ्या. GS1 अगेन देर इज द GS3. याला किती ताकद लावा, याला आपल्याला ऍव्हरेज मार्क काढायचे आहे, पण आपल्या हातात जेव्हा मेन्सची तयारी करतो, एथिक्स अगेन द एसे ऑप्शनल आणि GS2 पेपर 2 याला थोडंसं जास्त चांगलं काम केलं तर 1000 ते 1250 मार्क
आपण तिथून कलेक्ट करणार आहे 1250 चा मेन्सचा फोकस. पण मी आता त्यावर बोलत नाही, मी प्रिवर येईल आणि पुढे मी तिथं काय करतो, कव्हर करतो, हे लक्षात घ्यायचंय. नाव नेक्स्ट आता परत मला म्हणायचं आता मी पॉलिटीकडे येतो. काय येतो, पॉलिटी. तुम्ही फक्त आता पॉलिटी मी परत परत सांगतो, एक बुक, एक पुस्तक, भले ते कुणाचं असो, तुम्ही रंजन कोळंबे सरांचं, तुम्ही विश्वास ठेवा, बरोबर आहे. आयदर मी परत सांगतो तुम्हाला, लक्ष्मीकांत. आयदर ऑर. आता पॉलिटी मित्रांनो, त्यांनी बघा ना तुम्ही, पॉलिटीवर तुम्हाला सर्वांना म्हणजे 15 प्रश्न आहे. 15 प्रश्नापैकी त्यांनी अगेन एक प्रश्न कॅबिनेट मिशनवर, कॅबिनेट मिशन आणि तुमची संविधान सभा वगैरे पॉलिटीची सुरू झाली होती. नंतर आधुनिक संविधान कोणाला म्हणतात, त्याच्यानंतर असणारा राष्ट्रपतीवरचे प्रश्न आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीच्या पदांसंदर्भातल्या शर्ती प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर महानगर नियोजन, घटना दुरुस्ती 74 वगैरे, महानगर नियोजन त्याच्यावरचा प्रश्न विचारलाय. नंतर तुमचं असणारं त्याच्यातलंच नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स असं विचारलंय. त्याच वर्षी पोक्सो कायदा याच्यावरचाही प्रश्न विचारलाय. नंतर राष्ट्रध्वज, हा प्रश्न 2 वेळा पडलाय बरं 23-24 ला. राष्ट्रध्वज ते कधी समाविष्ट केला, काय केला. नंतर राज्यघटनेचा भाग 1 ते 4 काय कशाशी डील करतो. त्यानंतर 371 कलमावर विचारलेला आहे, 371 कलम. त्यानंतर लोक अदालत, लोक अदालत याच्यावर प्रश्न पडलेला आहे. त्याच्यानंतर तुमचा असणारा राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे कॉन्स्टिट्युशनल कमिशन, नॉन कॉन्स्टिट्युशनल कमिशन, ज्याला आम्ही संविधात्मक आयोग म्हणतो, आणि असंविधात्मक आयोग जे जे आहे कायद्यानुसार तयार झालेले त्याच्यावर प्रश्न पडलाय. नंतर घटना समिती, त्याच्या समित्या, त्याच्यानंतर तुमचं असणारा वेगवेगळ्या समित्यांचे सदस्य, हा दरवेळेस पडणारा प्रश्न. आणि अँग्लो इंडियन. मग आता मला सांगायचं काय आहे लिटरली, आणि चला मी इथं तुमच्या याचे पण लिहिलेले आहे, कशाचे 2400 ते पण सांगतो. 24 मध्ये मुख्य माहिती आयुक्तावर विचारलाय, केंद्रीय आयुक्त आणि त्याचे सहायुक्त याच्यावर 2 प्रश्न आहे. त्यानंतर कॅगवर विचारलेला आहे, केशवनंतर भारती खटल्यावर विचारलाय, बोमनी खटला विचारलेला आहे. त्यानंतर असणारा अकस्मात निधी कॉन्टिन्जन्सी फंड याच्यावरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नंतर संविधान सभा, सभ्यांचे सदस्य कधी झाले संविधान सभा, त्यात कोण कोण होतं वगैरे तेव्हाही विचारलाय. उच्च न्यायालयाच्या कशा शिफारशी असतात त्याच्यावर प्रश्न पडलेला आहे. घटना दुरुस्ती, नागरिकत्व, नंतर राष्ट्रीय दिल्ली जे आहे ते कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आला तो प्रश्न विचारला आहे. त्यानंतर पहिली लोकसभा त्याच्याविषयी विधानं दिलेली आहे. आता हे सांगण्याचा अर्थ काय आहे, मला पॉलिटीमध्ये तुम्हाला ऑल सर्व अँगलनं जवळजवळचे 15 टॉपिक्स तयार होतात. आणि या 15 टॉपिक्सला आयोग या ना त्या कारणाने काय करतो, वेटेज देतं. बरोबर आहे. येतो मी तुमच्याकडे, बरोबर आहे सर. 4 मंथ सफिशियंट आहे का, मी सांगितलं यस 4 आणि 5 महिने आपल्यापाशी 150 दिवस आहे. ओके, 31 मेला परीक्षा आहे. सफिशियंट हा शब्द एमपीसीत वापरत नसतात अंटिल अँड अनलेस यू गेट द पोस्ट. ओके, मी म्हणेल याच्यात आपण प्रयत्न होऊ शकतो पूर्ण ताकदीने या 5 महिन्यात, आणि प्रीचा स्कोर आपण काढू शकतो. तर होऊ शकतं, असं होऊ शकतं असं मी म्हणणार आहे. जे काही मला यांनी प्रश्न विचारलेला आहे, कोणी गिरिराज, यस ना, मी त्यांच्यासाठी हा उत्तर देतोय. सर मेनची साठी येतो मी तिकडे एमपीसी स्टडी मला सांगण्यात. मग आता सर पॉलिटी, सो पॉलिटी मी परत सांगतो. बघ तुम्ही विश्वास एकदा रंजन कोळंबे सरांना ठेवला तर डोळ्याला झाकून रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकावर विश्वास ठेवा, त्याला डायमेन्शन क्रिएट करा. आणि दुसरं लक्ष्मीकांत. आता हा याच्यात ऍडिशन काही येत नाही तुम्हाला, हे लक्षात घ्या. म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन करावं लागणार आहे का, अजिबात नाही. आयोग जी घटना आहे, मग घटना निर्मिती म्हणजे कॅबिनेट मिशन, क्रिप्स मिशन, घटना निर्मितीसाठी 1817 तुमचा असणारा ज्याला रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतो 83चा, 84चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1700ला म्हणतोय मी तुम्हाला. नंतर 1800चे सगळे ऍक्ट असतील. प्रत्येक यात कुठतरी भारतीय राज्यघटना आणि भारतीय ज्याला आपण म्हणतो त्याला कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट, आयदर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन पॉलिटिकल सिस्टीम ची सुरुवात इतिहासात झालेली आहे, इंग्रजांमध्ये झालेली आहे. आणि तेव्हापासून मग सगळे 1861चा कायदा असेल, 1891चा कायदा असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट म्हणतात. मग 1909, 1919, 1935 हे तर अति महत्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर असणारे तुमचे क्रिप्स आणि कॅबिनेट,
आणि मग संविधान सभेची निर्मिती, म्हणजे दॅट इज द हिस्ट्री. कशाचं? फॉर्मेशन ऑफ द युअर कॉन्स्टिट्यूशन. ती नेमकी काय, नंतर त्याच्यात. सो इतकं हिस्ट्री पासून तर अगेन आफ्टर इंडिपेंडन्स असणाऱ्या म्हणजे घटना दुरुस्त्या, आणि मग त्यात काही बदल केले का हे लक्षात घ्यायचं आहे. किंवा निवडणूक आयोग, जे आता ज्यावर टीका केली जाते, निवडणूक आयोगाची समिती आहे, निवडणूक आयुक्त कोणाला नेमायचा आहे. यात आधी सुप्रीम कोर्टचे जज होते, सुप्रीम कोर्टच्या जजला बाजूला काढलं. त्यात पंतप्रधानांनी नेमलेले एक वरिष्ठ म्हणजेच होम मिनिस्टर आणि LOP कोण, लोकसभेचे अपोजिशन लीडर, अशांची समिती आहे. ज्यांचं बहुमत असेल त्याच्यानुसार निवडणूक आयुक्त लढवले जाईल. मग तुम्हाला या कॉन्स्टिट्युशनल घटना दुरुस्त्या, निवडणूक आयोग, बिकॉज निवडणूक आयोग हे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, लक्षात घ्यायचं आहे ते कलम. मग अशा अँगलनी तो विषय कव्हर करायचा. पण एका पुस्तकावर आयदर लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सर, एका पुस्तकातनच तुम्हाला ते पूर्ण काय करायचं आहे, वर्क करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर का? क्लिअर का पॉलिटी? सेम अबाउट द इकॉनॉमी. सेम अबाउट द इकॉनॉमी. मी इकॉनॉमीकडे येतो. इकॉनॉमी. आता याच्यात पण लक्षात घ्यायचे 15 क्वेश्चन्स फक्त इकॉनॉमी मध्ये. करंट बेस्ड प्रश्न आहे. व्हॅल्यू ऍडिशन आहे. या व्हॅल्यू ऍडिशन तुम्ही भस्के सरांचे लेक्चर्स बघता. गजानन भस्के सरांना मला माहिती नसेल तर फॉलो करा बिंदास डोळे लावून इकॉनॉमीसाठी. सर म्हणजे खूप अपडेटेड डेटा, मी असं म्हणत नाही, पण ऑलमोस्ट कम्प्लीट, म्हणजे तुम्ही कोणाशी कंपॅरिझन करा, द मोस्ट अपडेटेड अँड प्रॉपर डेटा गिवन बाय द भस्के सर. मग मी इथं पुस्तक सांगताना सांगतोय अर्थनीती, लक्षात घ्यायचंय. पब्लिकेशनचं गजानन भस्के सरांचं असतं इकॉनॉमिक गाईड नावाचं पुस्तक आहे. इट्स वन ऑफ द बेस्ट. आता जर मी आता पेपर घेतला, मी हे सांगत नाही, लक्षात घ्या मित्रांनो, या पेपरमध्ये इकॉनॉमीमध्ये जेव्हा हे बघत होतो, याच्यात पडलेला एक प्रश्न आहे, इकॉनॉमीमध्ये पडलेला प्रश्न, बरोबर आहे. तो प्रश्न म्हणजे काय? हा जमीन धारणेची मर्यादा, म्हणजे एखाद्या व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा खाली कोणते 2 पैलू, अस्पेक्ट्स अबाउट द तुमचे द इम्पोजिशन ऑफ द सीलिंग ऑफ लँड, ही चौकटासहित सरांच्या पुस्तकात सरांनी टाकलं होतं. मग त्यासाठी त्या शिक्षकाला फार क्लिअर पाहिजे काय पिक करायचं आणि आयोगाचा ट्रेंड काय आहे. शेवटी हा विषय जो आहे तुमचा, त्यांना इंटरेस्टेड आहे आर्थिक विकास, हे लक्षात घ्या. आर्थिक विकास. दे आर नॉट इंटरेस्टेड इन युअर अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था म्हणजे काय तुम्ही लक्षात घ्या. त्यात बँका आल्या, RBI. अर्थव्यवस्थेत काय आला? बँका आल्या. अर्थव्यवस्थेत काय आलं? तुमचं असणारे बाकीची सिस्टीम आली, भांडवली बाजार आला, बरोबर आहे, सहकार आलं. त्यांना सिस्टीम नाही समजून पाहिजे, त्यांनी शब्दच टाकला भारताचा आर्थिक विकास, बरोबर आहे. आणि आर्थिक विकास, आर्थिक विकास म्हणजे काय? हो, आमची दारिद्र्य संपणे, आमची इथं रोजगार निर्माण होणे, आमची इथं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणे, आमचा जीवनाचा दर्जा इंडेक्स्ड वाढवणे. म्हणून आयोगाचा अँगल काय आहे? इंडेक्स्ड. तुमचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, तुमचा पॉवर्टी इंडेक्स असेल, तुमचा शांतता इंडेक्स असेल, बरोबर ना, तुमचा जेंडर इंडेक्स. हे इंडेक्स मध्ये तुम्ही कुठे आहे? कारण की तुमची काय झाला पाहिजे? विकास झाला पाहिजे ना, हे त्याचं मत आहे. मग विकासासाठी योजना दारिद्र्य निर्मूलन आहे, विकासासाठी काही योजना, अन्न सुरक्षा योजना ही विकासाची योजना आहे, लक्षात घेऊया आपण. मग पंचवार्षिक योजना कशासाठी होत्या? आर्थिक विकासासाठी होत्या. सिस्टीम उभं करायला नव्हती, सिस्टीम ते कशासाठी उभं राहिले, किंवा गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये विकासाला धरून काय योजना आल्या, हे आयोगाचा फोकस आहे. म्हणून आयोग इट्स अ व्हेरी डायनामिक सब्जेक्ट. म्हणजे इकॉनॉमी जर आपल्या सगळ्या विषयांमध्ये 7 विषयांमध्ये सगळ्यात मल्टी डायमेन्शनल विषय असेल, ज्याच्यामध्ये प्रचंड अपडेशन लागतं, ज्याच्यामध्ये फक्त एक असं भूगोल स्टॅटिस्टिक विषय एकदम सिंपल, इतिहास स्टॅटिस्टिक विषय, पॉलिटी स्टॅटिस्टिक विषय, पण इकॉनॉमी हा स्टॅटिस्टिक विषय नाही आहे. इथं आपल्याला सगळ्या अँगल, मग मला म्हणणं याचे 16 टॉपिक्स तयार होतात, प्लस व्हॅल्यू ऍडिशन प्लस करंट प्लस योजना, असं या विषयाला हाताळावं लागतं. आणि म्हणून मग त्याच्यासाठीच एक पुस्तक मी तुम्हाला आवर्जून सांगेल. म्हणजे मी हे म्हणजे ते काय माझे मित्र आहे, आपल्या प्लॅटफॉर्मवर शिकवतात म्हणून मी सांगत नाहीये, तुम्ही लावा आयदर नका लावू, सरांचं सेपरेट प्लॅटफॉर्म आहे, कुठेही जा, पण ही विल प्रोव्हाइड यू द बेस्ट ऑफ द इकॉनॉमी मटेरियल अँड रिसोर्सेस. PDF मध्ये पण अवेलेबल आहे. सो गजानन भस्के सरांचं पुस्तक. आणि मग या अँगल, आता तुम्हाला प्रश्नाचे अँगल जर मी इथं काढले, आर्थिक वृद्धी संकल्पनात्मक प्रश्न विचारलाय, आर्थिक वृद्धी झाली का भारताची, ते व्याख्या दिलेली आहे.
राष्ट्रीय हवामान आणि कृती याच्यामुळे तुमचा आर्थिक विकास कसा दिसतो. त्यानंतर जमीन मर्यादा मी वाचला. भारतात स्वातंत्र्यात 7 दशकातली दारिद्र्य संपली का आहे. त्यानंतर निर्देशांक. त्यानंतर 1975 हा रिपीट प्रश्न आहे. 20 कलमी कार्यक्रम. त्यानंतर अन्न सुरक्षा विधेयक 2 वेळा विचारलंय, ते विधेयक आहे. शाश्वत विकास म्हणजे काय, व्याख्या विचारली आहे. अगेन 2020च्या शाश्वत विकासात किती लक्ष टार्गेट्स 17 आहे 13 आहे निर्धारित केलेली आहे. त्यानंतर इकॉनॉमीची व्याख्यावर प्रश्न पडलाय. भारतीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणाऱ्या व्याख्या टाकलेल्या आहे किंवा स्टेटमेंट टाकलेले आहे. त्यानंतर लोकसंख्येचे 3 प्रश्न इकडे टाकलेले आहे. परत यातही लोकसंख्येचे वेगळे प्रश्न आहे. भूगोलात आहे पण इकडे पण आहे. ICDA DCS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम काय आहे त्याच्यावरचा प्रश्न आहे. त्यानंतर लोकसंख्या धोरण 2020 त्याच्यावरचा प्रश्न आहे. असे प्रश्न तिथे विचारलेले आहे. म्हणजे त्यांना अपेक्षित काय आहे, तुम्ही इकॉनॉमिकल, कुठली इकॉनॉमिकल, डेव्हलपमेंटल इकॉनॉमी बद्दल ज्या ज्या कन्सेप्ट आणि अँगल्स लागतात तिथं आयोगाचे काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. मला असं म्हणायचंय त्या अँगलनी तुम्ही हा अभ्यास केला पाहिजे. परत मी सांगतो 16 टॉपिक्स, सगळे टॉपिक्स करा. इथं ऑप्शन नाही. जसं आपण इतिहास, जसं आपण भूगोल, भारत महाराष्ट्र करत नेतो, इथं तो ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होत नाही. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर का इथपर्यंत? येस ऑर नो प्लीज. मग मी येतो पुढच्या पर्यावरणाकडे. पर्यावरण सोपं आहे, मी त्याला म्हणतोय पर्यावरण. मग मी येणार तुमच्या चालू घडामोडी. किती क्वेश्चन आहे? 5. आता याच्यात सगळ्यात फक्त 12 टॉपिक्स निघतात. किती टॉपिक्स? 12 टॉपिक्स. आता आयोगात झालं काय, पर्यावरण जेव्हा मी बघितलं, पर्यावरणाला आयोग एकदम सिंपल. त्याच्यातलं मंत्रालय कुठलं आहे, कुठल्या मंत्रालयाशी संबंधित काय विषय आहे. नंतर प्रदूषके आणि त्याचे परिणाम, हा एकदम ट्रेडिशनल आहे, माहित असतं आपल्याला. धोक्यात आलेले प्राणी, एंडेंजर्ड, धोक्यात आलेले प्राणी. त्याच्यानंतर असणार जैवविविधता, धोका क्षेत्र कुठलं, जैवविविधता. आणि त्यानंतर पुनर्करण, ऊर्जा. असे प्रश्न तुम्हाला एकदम सिंपल विचारले 2025 ला. 2024 जर विषय काढला मी, त्याच्यात हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, त्यानंतर हवेची गुणवत्ता निर्देशांक जे आता दिल्लीत चालू आहे, AQI एअर पोल्युशन, ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स असं म्हटलं जातं. त्यानंतर जगातील अगेन जैवविविधताचा प्रश्न आणि पॅन हा एक शॉर्ट फॉर्म त्यांनी विचारला होता. तर अगेन अँड अगेन आय रिपीट फक्त 12 टॉपिक करायचे, प्रमुख 12 टॉपिक. आणि भूगोलाचा ऍटो बायोस्फिअर रिझर्व वगैरे, जंगल वगैरे, भूगोलाचा बराच फायदा होतो. तर ऑटोमॅटिक 5 पैकी 5 सहज मिळतात, सहज. इथं तुम्हाला कुठेच मार्क काढायला चान्स नाही आहे. पण इट्स अ व्हेरी ट्रेडिशनल असं आयोग तिथं विचारतं. मग मी येतो तुमचं जनरल सायन्स. आता जनरल सायन्स मध्ये आयोगाचा सर्वात जास्त दोन्ही एक्झाम मध्ये बायोलॉजीला 9 प्रश्न. तुम्ही 2025 आणि 2024 ला ही स्कीम आहे. त्याच्यानंतर असणारा एकदा फिजिक्स 6 क्वेश्चन्स, केमिस्ट्री 5 क्वेश्चन्स, अगेन केमिस्ट्री 6 क्वेश्चन आणि फिजिक्स 5 क्वेश्चन. कधी? 2024 ला. पण तुमचा खेळ कुठे आहे? बायोलॉजीला जास्त आहे. आता बायोलॉजीला जास्त दिलेला आहे आयोगाने, वेटेज मान्य आहे. मग बायोलॉजीमध्ये आयोगाने 2013-14 ला लक्षात घ्यायचं, मी परत सांगतोय, सिंपल रोग म्हणजे मानवीय, ज्याला आपण हायजिन्स म्हणतो, ह्युमन हायजिन्स, रोग, कुठले कुठले प्रकारचे रोग कशामुळे होतं, नंतर पेशी, त्यानंतर स्पायरोगायरा, झाडे फुले, अंमली पदार्थ. त्यांनी अजून विचारला बरं अंमली पदार्थाचा एक प्रश्न 2024 ला पण, की अंमली पदार्थामध्ये कुठल्या कुठल्या वनस्पतींचा वापर होतो. आता विचारलं खालीलपैकी कुठले झाडे फुले अंमली पदार्थासाठी वापरल्या जातात, असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर हार्मोनवर प्रश्न विचारलाय. मानवी जीवनातील मानवी जिनोम हा प्रकल्प काय आहे. व्यावसायिक तंतू ज्याला आपण म्हणतो कमर्शियल फायबर ते काय आहे. नंतर औषधे आणि त्या औषधांचं वर्गीकरण कशासाठी आहे, असे प्रश्न विचारले. किंवा 24 ला रोग, वनस्पती, त्यानंतर DNA, पेशी, सेल, प्राणी वर्ग, परत अंमली पदार्थ, हाडं आणि तुमचे असणारे सांधे. त्याच्यानंतर असणारे याच्यात न दिलेलं आहे तेल, चरबीयुक्त वनस्पती, असा एक प्रश्न विचारलेला आहे. सो बायोलॉजीला आयोगाचा फोकस आहे, त्यातही ह्युमन बायोलॉजी जास्त, मग रोग प्रतिकारक वगैरे, आणि मग त्यानंतर वनस्पती म्हणजे तुमचं असणारं बॉटनी, हा एक भाग आहे. फिजिक्स मध्ये गती 2 वर्ष प्रश्न आहे. तापमानावरचे प्रश्न विचारले बरेच वेळा. तापमानाच्या संदर्भात वेगळ्या संकल्पना, टेम्परेचर, बरोबर आहे, परिणाम काय, तापमान गुणोत्तर काय. नंतर असणारं तुमचं याच्यात विचारलेलं आहे साऊंड, जे नेहमी जे टॉपिक्स आहे. त्याच्यानंतर विचारलं आहे तुमचं न्यूट्रिनो
उत्सर्जन अल्फा बीटा गॅमा कशामुळे होतं, त्याच्यानंतर दिलाय भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी असे प्रश्न फिजिक्समध्ये आलेले आहे. आणि रेझिस्टन्स किंवा त्याला काय म्हटलं जातं, तुम्ही याच्यातलं हे असे महत्वाचे पॉईंट्स त्यांनी कव्हर केलेले. केमिस्ट्रीमध्ये काय तुम्ही कायम सांगत असतो कार्बन करून ठेवायचं, कार्बनवर प्रश्न विचारलेले आहे, हायड्रोजनवर प्रश्न आहे, स्टार्च ग्लुकोजचे फॉर्म्युले, त्यानंतर मॅग्नेशियम क्लोराईड त्याचे फॉर्म्युले, त्यानंतर रासायनिक अभिक्रियावरचे 2 प्रश्न 24 ला आहे. खतांमध्ये काय असतं ते विचारलं आहे. अगेन कॉपर ॲल्युमिनियम त्याचं कॉम्बिनेशन विचारलेलं आहे. सो असे प्रश्न समस्थानिके असे प्रश्न त्यांनी कुठे विचारले, तुमच्या केमिस्ट्रीमध्ये. मग आता प्रश्न काय आहे, जेव्हा आपण अभ्यास करतो आणि असे तुमचे जे प्रश्न असतात की सर इथून आता 4 ते 5 महिन्यात जर मी अभ्यास केला, किती महिन्यात, इथून मी 4 ते 5 महिन्यात जर मी अभ्यास केला तर माझा अभ्यास कव्हर होईल का, मी पॉझिटिव्हला एक्झामला जाईल का, जाऊ शकता, पण ह्या क्लॅरिटी पाहिजे आपल्याला. सगळे टॉपिक सायन्सचे करणं शक्य नाही. मग सायन्सला एक ठराविक, माझं असं म्हणणं आहे, बायोलॉजीचे एकूण 10 टॉपिक्स आपल्याला शॉर्ट आउट करता येईल. इथं एक 6 टॉपिक्स, इथं एक 6 टॉपिक्स, इतकं करायचं. आणि त्याच्याच थ्रू स्टेट बोर्डातनं असेल किंवा मग तुम्ही जे पुस्तक घेतले असेल सायन्ससाठी त्याच्यातनं हे करायचं. कारण की सायन्सला 20 प्रश्नांचं वेटेज आहे. किती प्रश्नांचं, 20 मार्कांचं वेटेज हे सायन्सला आहे. त्या अँगलनी आम्हाला हा विचार करावा लागतो. मी पुढच्या लास्ट येतो, चालू घडामोडी. तुम्ही लक्षात घ्या, चालू घडामोडीमध्ये दोन्ही वर्ष आयोगाचं वेटेज राष्ट्रीय चालू घडामोडीला आहे. राष्ट्रीय. आता फक्त आयोगाने राष्ट्रीयमध्ये अँगल काय आणले ते अँगल मी तुम्हाला प्रेझेंट करून देतो. राष्ट्रीयमध्ये अँगल काय आणले बघा. राष्ट्रीयमध्ये अर्थ म्हणजे बजेट त्यांनी विचारलेलं आहे. बजेटमध्ये असणाऱ्या स्कीम्स त्यांनी विचारलेलं, याला चांगलं करून ठेवायचं. व्यक्ती आहे, मग ह्या व्यक्ती कशा पाहिजे आयोगाला, पॉलिटिकल पोस्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जज. आता परत जज दुसरे जज आले, खन्ना पण गेले, बरोबर ना, हे जज आलेले आता दुसरे. त्याच्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, जे महाराष्ट्रातील राज्यपाल होते ते उपराष्ट्रपती झाले, मग त्या व्यक्ती तिथे त्यांना पाहिजे पॉलिटिकल. नंतर परिषद, ज्यात भारताचा सहभाग आहे, ज्यात भारत आणि माननीय पंतप्रधानांनी ती परिषद भारताला रिप्रेझेंट केलं, ती परिषद कुठे झाली, तिचा बॅकग्राऊंड, त्याचे स्टेटमेंट्स हे आयोग विचारतं. त्याच्यानंतर निर्देशांक, इंडेक्स्ड, निर्देशांक किंवा इंडेक्स, भारताचे स्थान, बरोबर आहे, वेगवेगळ्या निर्देशांकामध्ये हे आयोगाला माहित पाहिजे. आणि परत वेगळ्या योजना, या योजना मग त्या मुलींसाठीच्या असो, बेटी बचाओ बेटी बचाओ, बिरसा आदिवासींच्या योजना असो किंवा महिलांसाठीच्या योजना असो, या योजनाला आयोग काय करतं, करंटमध्ये फोकस करतं. आणि क्रीडा, जर भारताने आंतरराष्ट्रीय, आता महिलांचा आपण वर्ल्ड कप जिंकला आणि ज्यात आपण म्हणतोय ब्लाइंड, यात पण आपल्या महिलांनी काय जिंकला, वर्ल्ड कप जिंकला. मग तो वर्ल्ड कप कुठे झाला, त्या बॅकग्राऊंड काय, पहिला वर्ल्ड कप जिंकणारा संघ कुठला होता, पहिल्यांदा सगळ्यात जास्त महिला वर्ल्ड कप जिंकणारा देश कुठला, हे अशा तत्सम, पण राष्ट्रीयला लई जोर आहे. त्याच्यानंतर मग आंतरराष्ट्रीय, याच्यात तुमच्या मालदीवच्या निवडणुकीवर एकदा प्रश्न पडलाय, कशात पडलाय, 2000 तुमच्या असणाऱ्या 25ला आंतरराष्ट्रीय. आजूबाजूला घटना, बांगलादेश मध्ये अस्थिर आहे, नेपाळमध्ये अस्थिर झालेला आहे, मग तिथले कुठले ते तिथले राजकीय नेते होते त्यांची नावं पाहिजे. भारताच्या अवतीभोवती इंडियन सब कॉन्टिनेंट इज द फोकस्ड, इंडियन सब कॉन्टिनेंटच्या राजकीय घडामोडी महत्वाच्या आहे त्या पाहिजे. ते जर कुठलं अध्यक्ष झाला असेल, तिथं कुठं राष्ट्रपती झाला असेल, श्रीलंकेत काय झालं, हे सगळं अस्थिर आहे, त्याच्यामुळे याच्यात काय पाहिजे, महत्वाची त्यांनी विचारलंय. आणि मग महाराष्ट्रात काय, तर महाराष्ट्रात मोस्ट ऑफ द व्यक्तीवर प्रश्न पडतात. व्यक्ती कोणाचे, एखाद्या साहित्यिक आहे, कुठले नट आहे, मोठे कलाकार आहे, त्यांचं निधन झालं, मोठं त्यांचं योगदान होतं, साहित्यात असेल, कलेत असेल, राजकीय असेल. बाबा आढाव, यावर्षी माननीय बाबा आढावांचं निधन झालं. बाबा आढावांचं सामाजिक कार्य फार मोठं आहे. किंवा आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक म्हणजे अलीकडच्या काळातील समाज सुधारक म्हणजे बाबा आढावांचं गणनी होते, त्याचा सिलेबसमध्ये भाग आहे. मग बाबा आढाव त्यांनी काय स्थापन केलं, पानोटा म्हणजे काय, एक गाव एक पानोटा वगैरे काय, त्यांची काय स्कीम्स होती, त्यांचे ब्रीदवाक्य, असे प्रश्न व्यक्तींवर. सो अशा अँगलने तुम्हाला महाराष्ट्र कव्हर करायचं आहे. आता हे तुम्ही 2026चं मग सिम्प्लिफाईड घ्या किंवा देवा जाधवराव सरांचं चालू घडामोडी पुस्तक घ्या, शॉर्ट वाल, जिथून होईल तिथून कव्हर करायचं आहे. पण या अँगलनी तुम्हाला या गोष्टी कव्हर करायचं आहे. 2026 जानेवारीपासून सगळं करायचं आहे बेटा करंटचं, बरोबर आहे मोहित. 2026 जानेवारीपासून तुझं ऑलरेडी मागचा टाइम दिला, तुमचं रिफ्रेश असेल तर रिकॉल करायचं, कारण 1.5 वर्षाचा साधारणतः करंट आयोग विचारते. मला सांगा क्लिअर का 2024-25 मी पुढे चलू का
नाव टॉपिक सब टॉपिक्स आपले व्हॉट इज अवर रिक्वायरमेंट सी फार इट्स अ स्टार मी याला 5 स्टार करतो ह्याशिवाय तुमचा अभ्यास होणार नाही किंवा अजून 7 स्टार करून ठेवतो पहिले हे मिळवा ही आपल्या ऍपमध्ये द इन्फिनिटी किंवा कोर अकॅडमीच्या ऍपमध्ये तुम्हाला ही पीडीएफ देईल फक्त अपडेट करतो 25 ची हे पीडीएफ तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी तर्फे मिळेल त्याच्यातले सोर्सेस सांगतो तेवढंच करायचं त्यातनं तुम्ही निघू शकतात बुक लिस्ट किंवा मी त्याला मटेरियल म्हणतो हे एकदम क्लिअर पाहिजे तेव्हाच आपण काय करू शकतो टार्गेट अचीव करू शकतो हे लक्षात घ्या सो प्री मार्क्स टार्गेट लिहून ठेवा भिंतीवर एक 60 क्वेश्चन्स आउट ऑफ 90 अटेम्प्ट करणार त्यातले सगळे निगेटिव्ह मी 60 पर्यंत पोहोचलो पाहिजे सब्जेक्ट वाईज टार्गेट समजा भूगोलात एनी हो भूगोलात 13 पडू शकतात पॉलिटी 13 पडू शकतात इकॉनॉमी 10 पर्यावरण 4 जनरल सायन्स 7 बरोबर ना सगळं इतिहास 8 असं पट्टपट्ट टार्गेट पहिले स्वतःच सुद्धा काढून ठेवा हाऊ टू हँडल सब्जेक्ट्स भूगोल हँडल कसा करायचा पहिले भारताचा करेल मग महाराष्ट्राचा करेल मग जग बघू इतिहास कसा करायला पहिले भारताचा करेल मग महाराष्ट्राचा करेल मग प्राचीन मध्ययुगीन बघू पॉलिटी सगळ्याच करायचं इकॉनॉमी सगळ्याच करायचं सोर्सेस क्लिअर पाहिजे एकच पुस्तक हँडल कसा करायचा सब्जेक्ट रिसोर्सेस क्लिअर पाहिजे प्री अकॉर्डिंग टू प्री रिपीटेड क्वेश्चन्स जे येतात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अन्न सुरक्षा योजना 3-4 वेळा विचारून झालाय 20 कलमी कार्यक्रम 3-4 वेळा विचारून झालेला आहे किंवा आपल्या हिमालयावर नदीवर रिपीट प्रश्न आहे महाराष्ट्राचा समाज सुधारक किंवा असणारा आधुनिक एक 1870 रिपीट प्रश्न रिपीट क्वेश्चन पहिले डोक्यात फिट करून ठेवा ते मार्क हातात गेले नाही पाहिजे आणि लास्ट बट नॉट लिस्ट हे सगळं विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करायचा म्हणून सिलेबस मटेरियल आणि कॉन्फिडन्स अबाउट द कट ऑफ टार्गेट स्वतःशी मी वारंवार सांगतो पॉझिटिव्ह राहा होईल का नाही करू का नको नका करू मग करू नका नकोच करू देर इज द अगेन बेटर अपॉर्च्युनिटी दॅन द गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही मी कशासाठी आपण प्रयत्न करतोय सिक्युअर लाईफ सो कॉल्ड फिक्स पगार एकदा लागला का रिटायरमेंट शिवाय कोणी काढत नाही जर भ्रष्टाचार केला नाही तर बरोबर पकडल्या तुम्ही भ्रष्टाचार कराल वगैरे तर ते काढणारच आहे पण त्याच्यासाठीच जातोय ना याच्यापेक्षा बढिया करिअर चांगले आहे आणखीन भरपूर अपॉर्च्युनिटी आहे हे पण लक्षात घ्या पण हे जे 2-3 वर्ष आपण देतो आयुष्याचे ते देताना या गोष्टी क्लिअर करा मटेरियल मी परत रिव्हिजन मॉक टेस्ट असे त्यात मी पॉईंट्स टाकले आहे किती रीडिंग माझं म्हणणं आहे 2 पहिली थोडी कॉम्प्रेन्सिव्ह दुसरी शॉर्ट रिव्हिजन 3 आणि PYQ हे जास्त डोक्यात ठेवायचं न्यू स्टुडंट एक्झाम प्रिपरेशन तुम्हाला 5 महिने तुम्हाला टार्गेट आहे टॉपिक्स सब टॉपिक्स क्लिअर पाहिजे तरच तुमचं होऊ शकतं अन्यथा होणार नाही हे लक्षात घ्या कॉम्पॅक्ट स्टडी मटेरियल त्याच्याशिवाय ते स्ट्रॉंग निघणार नाही हा पण लक्षात घ्या मी वारंवार ते दाखवतोय तुम्ही या अँगलनी हे आपली रचना आहे वाटत पाहिजे हे पीडीएफ शेअर करेल इज इट क्लिअर सो याच्यासाठीची 5 जानेवारी 4 ते 8 अशी आपली बॅच चालू होईल 5 जानेवारीपासून वाटलं एक विषयाचा डेमो आपलं चालू होईल आपली 15 मे खूप झालं त्याच्या आधी बॅच संपेल त्यात टेस्ट सिरीज असेल अकॉर्डिंग टू मंथ इतिहास भूगोल सगळ्या विषयाच्या प्रीच्या नोट्स तुम्हाला त्यात दिल्या जाईल भूगोल इतिहास राज्यशास्त्र अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान करंटचं जर आठवड्याला एक लेक्चर असेल चालू घडामोडी सीसॅट पण त्याच्यात होईल हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जर ऑफलाईन ऑनलाईन ऍडमिशन घ्यायची 4th फ्लोअर नारायण चेंबर नियर नारायणपेठ पोलीस चौकी 9158479191 हा आपला नंबर आहे मी आता तुमच्या प्रश्नांकडे येतो सर अपडेट झाली का कराल ठीक आहे यस अपडेट टाकतो अपडेट झाली की टाकतो फक्त आता 5 हे जिथे मी हाताने लिहिलं आहे आता मी त्या यादीमध्ये काय करतो ऍड करतो हे टॉपिक्स त्यातच टॉपिक्स आहे हे फक्त मी त्यासोबत 2025 करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 25 आणि 24 ला आयोगाचा आणखी फोकस कशावर होता असं वाटतंय ते आयोग नक्कीच पुढचा अँगल विचारेल ते पण हातात घेत असतील मागच्या वर्षी या टॉपिकवर प्रश्न टाकला आज थोडा दुसरा टॉपिक घेऊ पण टॉपिक्स तेवढेच आहे प्रत्येक विषयाचे जे आपण काढलेले आहोत टॉपिक लिस्ट तेवढीच त्या अँगलनी तुम्हाला हा विचार करायचा आहे क्लिअर का सो 5 जानेवारीपासून याचे लेक्चर चालू होतील ते तुम्ही घ्या आणि अभ्यास चालू ठेवा इररेस्पेक्टिव्ह मी परत सांगतोय जागा वाढेल जागा येणार तुम्हाला मला खरंच माहित नाही हे तुमचं आपलं दुःख आहे की आपल्या इथं ऍड जागा एक्झाम रेग्युलर होत नाही त्याला तुमचा माझ्या हातात पर्याय काहीच नाही आपलं एकच आहे पर्याय अभ्यास असं काय तुम्ही मी जाऊन रोज मोर्चे काढू शकत नाही ठीक आहे होईल कधीतरी ते आपण पुढच्या याने जाऊया जितकं जागा त्याचा रिझल्ट लागतो आयोग आपली परीक्षा आयोगाची प्रोसेस फास्ट करताय हे आपल्यासाठी मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे लक्षात घ्यायचं क्लिअर सो थँक्यू सो मच फक्त जाता जाता या बॅचचं एकदा हे दाखवतो जर त्या बॅचला तुम्हाला नोंदवायचं असेल तर तुम्ही तिथे नोंदवू शकता थँक्यू सो मच